छत्रपती संभाजीनगरमध्ये मवियाचा मेळावा होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंच्या प्रचाराकरता हा मेळावा असेल। शरद पवारांसह मवियाचे नेते देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगताना पाहायला मिळेल। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरोधात शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे, कारण या ठिकाणी चंद्रकांत खैरे यांना निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने उतरवलेले आहे। दुसरीकडे शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते, किंवा ते आता उमेदवारी अर्ज पुढल्या आठवड्यात दाखल सुद्धा करतील। त्यामुळे अर्थातच मवियाचा जो मेळावा होतोय त्या मेळाव्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। एकेकाळी असणारे सहकारी आज मात्र प्रतिस्पर्धी म्हणून समोर उभे ठाकतायत। लागवीचे आपण म्हटल्याप्रमाणे एकेकाळचे ते सहकारी होते, मात्र त्यात प्रतिस्पर्धी असणार आहेत। आणि त्यानंतर ज्यांच्या सोबत जमतच नव्हतं किंवा ज्यांची युती नव्हती ते म्हणजे शरद पवार हे होते, मात्र त्यांची युती झालेली आहे। त्यामुळे राज्यामध्ये वेगळे चित्र पाहायला मिळते। जे होतं ते नाहीसं झालंय आणि जे नाहीसं ते होतंसं होत आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची भव्य अशी सभा होत आहे। स्वतः शरदचंद्र पवार हे आज सभेला संबोधित करणार आहेत। पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा हा मेळावा असणार आहे। चंद्रकांत खैरे हे लोकसभेचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडून। त्यांना या ठिकाणी तिकीट देण्यात आलेलं आहे, त्यांनी उमेदवारी स्वीकारलेली आहे। ते सुद्धा जोरदार तयारी करतात आणि त्यांच्याच प्रचारार्थ शरद पवार हे श्रीहरी पवेलियन या ठिकाणी 10 वाजता सभा घेत आहेत। या सभेच्या माध्यमातून शरदचंद्र पवार हे चंद्रकांत खैरे यांना विजयी करण्यासाठी कोणते धागेदोरे अवलंबायला हवेत, तो कोणत्या नियमाच्या माध्यमातून कोणत्या स्ट्रॅटेजीने काम करून आपण आपला उमेदवार विजयी करू शकतो हे कार्यकर्त्यांना संबोधणार आहेत। मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर शरदचंद्र पवार हे 10 वाजता या ठिकाणी सभा घेत आहेत आणि आपले पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जोमानं कामाला लागावं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारी मुंड्या चित करण्यासाठी आपला खाडीचा वाटा का होईना त्यात असावा ही भूमिका जी आहे ते बहुतांश वेळा त्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि प्रामुख्याने आज ही जी काय सभा होती ही सभा शरद पवार जरी संबोधित करत असले तरी त्यांचा जो काही उमेदवार आहे ते म्हणजे शरदचंद्र पवार यांचा उमेदवार, यांचा महाविकास आघाडीचा उमेदवार चंद्रकांत खैरे यांना विजय करण्यासाठीची एक प्रमुख स्ट्रॅटेजी त्यांची असणार आहे। आणि या सभेच्या माध्यमातून ते विजय आपल्या पदात कसा पडेल हा कानमंत्र पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना देणार आहेत। लागवीजी निश्चित। सचिन तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।